गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर काल दुर्दैवी घटना घडली आणि याच दुर्दैवी घटनेने दुसऱ्या दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली. ती 1993 26 एप्रिल 1993 रोजी छत्रपती संभाजीनगर तर त्यावेळचं औरंगाबाद या विमानतळावरही असाच एक प्रसंग झाला होता. विमान दुर्घटना झाली होती ज्यामध्ये 55 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र सुदैवानं यातील 55 प्रवासी वाचले होते. त्यातच परभणीतील जिंतूरचे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि त्यावेळचे जिंतूरचे नगराध्यक्ष श्री वसंतराव शिंदे या अपघातातून बचावले होते. ते कसे बचावले होते हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. त्या पूर्ण घटनेचं जे काही काल दुर्दैवी घटना घडली यानंतर ती घटना परत त्यांच्या स्मरणात आलेली आहे. शिंदे साहेब, काय झालं होतं? कुठे जात होते तुम्ही दोघ जण? आम्ही त्यावेळेस मुंबईला आम्हाला जायचं होतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम ठरलेला होता आणि बोर्डीकर साहेब चेअरमन असल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमासाठी जिंतूरवरून संभाजीनगर, आताचं संभाजीनगर आणि औरंगाबादला आम्ही पोहोचलो. मग त्यावेळेस त्या जयपूर औरंगाबाद मुंबई या विमानामध्ये आम्ही आमचं खरं म्हणजे तिकीटही कन्फर्म नव्हतं त्यावेळेस, परंतु योगायोगानं आमचे तिकीट कन्फर्म झाले. परभणीच्या एका फॅमिलीनी त्यांचं जाणं कॅन्सल केलं, त्यामुळे ते आम्हाला त्यामध्ये आमचे तिकीट कन्फर्म झाले. आणि मग कन्फर्म झाल्याच्या नंतर आम्ही विमानात प्रवेश केला. तर आपण योग किंवा काय म्हणतो ते योगायोग किंवा दैव बलवत्तर म्हणतो. बोर्डीकर साहेबांनी विमानात प्रवेश केल्याच्या नंतर बोर्डीकर साहेबांनी मला सांगितले की तू इथे बैस. म्हणजे समोरच्या सेंटर सीट रिकाम्या होत्या पहिल्या 5-6 रो मधल्या. तर तिथे कॉकपिटला लागून असलेल्या याच्यामध्ये सेंटरला मी बसलो होतो आणि लगेच माझ्या मागे माझ्या मागच्या रोला बोर्डीकर साहेबही बसलेले होते. परंतु योगायोगाने आम्ही दोघांनी सुद्धा सीट बेल्ट बांधलेले नव्हते. आणि ही ज्यावेळेस घटना घडली, काय घटना घडली ते जाणून घ्या. घटना घडली तर ज्या स्पीडने टेक ऑफ घ्यायला जी स्पीड घ्यायला पाहिजे ती स्पीड आमच्या विमानाने घेतली नाही. आणि त्या विमानाचं मागचं चाक हे बाहेर रोडला उभे असलेल्या कापसाच्या गंजीच्या ट्रकला धडकलं. आणि धडकल्याच्या नंतर आमचं विमान तिथे पहिल्यांदा हेडबाळलं. म्हणजे त्या विमान हेडबाळल्याच्या नंतर मग तिथून पुढे वैमानिकांनी वरुड शिवारात काळ्या याच्यामध्ये हे करण्यासाठी तिकडे वळवलं. आणि पुढे एक वरुड शिवार आहे औरंगाबादचं. तर वरुड शिवारामध्ये त्यावेळेस आणि तिथेही आमचं नशीब चांगलं की या 11 KVच्या याच्यावर महावितरणच्या 11 KVच्या लाईनवर हे विमान तिथे आदळलं. आणि तिथे आदळल्याच्या नंतर पुढे त्याचा खरं म्हणजे त्याच्यात जरी आमचं हे झालं असतं तर आमचे हे जे काही सुदैवी म्हणावं लागतील 55 लोक वाचलेले ही आम्ही कुणीच त्या ठिकाणी वाचलो नसतो. खरं म्हणजे आजही त्या घटनेची आठवण आली तर अंगावर शहारा येतो. आणि आजची वर्तमानपत्रातली सगळी चित्र पाहिली अहमदाबादच्या दुर्घटनेची तर अंगावर शहारा येतो. निश्चितच अशी दुर्दैवी घटना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुम्ही विमानात बसले, ते विमान इकडे तिकडे झालं, चाक निकळलं, मग पुढे काय झालं? पुढे काय झालं म्हणजे पुढे काही विषय म्हणजे विमान हेच झालं ना, म्हणजे धडकलं. हो. मग तुम्ही कसे वाचले? बाकीचे प्रवासी कसे नाही, वाचणारे सुदैवी जेवढे प्रवासी आहेत तेवढे कॉकपिटला खेटून असलेल्या तुकड्यामधलेच वाचले. बाकी मागच्या बाजूला पेट्रोल टँक बहुतेक असेल मागच्या बाजूला, तर जवळपास सगळे मागच्या बाजूचे भाजलेले लोक होते अक्षरशः खुर्च्यामध्ये सुद्धा. मग ते तुकडे झाले विमानाचे. मग काय झालं पुढे? तुम्ही काय केलं? नाही, त्याच तुकड्यामधून उडी मारली. मग आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मग ॲम्ब्युलन्स वगैरे आल्या, त्याच्यात बसून मग आम्ही. किती फूट होता असं जो विमान त्यावेळेला उडी मारलं?
उडी मारली त्यावेळेस 35-40 फुटावरून आमच्या उड्या पडल्या असतील. हो. किती जणांनी उड्या मारल्या होत्या? आता त्यावेळेस एवढं तर काही हे नाही, पण जी काही वाचली ती ते पुढच्या याच्यातून आणि तुटलेल्या भागातून अच्छा. बऱ्याच लोकांनी अशा उड्या मारल्या. बरं. मग त्यामध्ये अरुण मुगदिया होते, IGP अय्यंगार होते, त्याच्यानंतर मग भालेराव गरवारे कंपनीचे भालेराव होते. अशी बरीच मंडळी होती. त्यात दुर्दैवी अंत झालेले म्हणलं तर मग आपले धूत साहेब होते, आमचे SC सार्वजनिक बांधकाम विभागाचे SC पांडव साहेब, हेही त्या अपघातामध्ये मृत्यू पावले. आणि विशेष म्हणजे आम्ही विमानात ज्यावेळेस प्रवेश केला तर पांडव साहेब आम्हाला मागे बोलवत होते, बोर्डीकर साहेब मागे या, जागा आहे. परंतु बोर्डीकर साहेबांनी तिथे सांगितलं कारण की तू इथे बैस. कारण त्यांनी काय केलं होतं की अगोदर त्यांना त्यांचं काही बोलायचं असेल, पण बोर्डीकर साहेब म्हणले तू इथे बैस, आणि आम्ही कॉकपिटला लागून असलेल्या रोलाच बसलो. त्यामुळे योगायोगानं किंवा दैवी घटनाच म्हणावं लागेल, तिथे त्या भागात राहिल्यामुळं आम्ही वाचलो. कालची घटना बघितल्यानंतर परत तोच प्रसंग दिसतो. हो, निश्चितच. आणि ही आपली माणसं, आपण खरं म्हणजे किती सहृदयी असो, कुठलीही दुर्दैवी घटना कोणासोबत झाली तरी आपल्याला ती हे होत नाही. आणि अक्षरशः माणसं भाजलेली, होरपळलेली, लहान लहान मुलंसुद्धा होरपळलेली, स्त्रिया, तर ही दृश्य पाहून निश्चितच माणसाच्या भावना खूपच हे होतात. आजही ते दृश्य जर आठवलं तर निश्चितच एक वेगळी वेदना मनाला होतेच. त्यांचा जीव जरी वाचलेला असला तरी सुद्धा त्यांच्या सोबत ज्या विमानामध्ये जे लोक होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला. आणि जेव्हा केव्हा अशा घटना होतात तेव्हा या शिंदे साहेबांच्या अंगावर शहारे येतो. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.